मराठा मुक्क्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेटसाठी खाली दिलेले लाल सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यात ती चार्जशीट जी आहे ती 3 महिन्याच्या त्या ठिकाणी दाखल केली. आता केस सुरू झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे 20 तारखेपासून त्याचं सलग हिअरिंग सुरू आहे आणि आता आपण इतके पुरावे निश्चितच जमा केलेले आहेत की त्या ठिकाणी आरोपीला फाशी होईल. आपला जो FSNचे रिपोर्ट आहेत, सगळे जेवढे पुरावे लागतात आणि आपण अतिशय वेगानं ज्या बेस्ट एजन्सीज होत्या त्या सगळ्या एजन्सीज लावून ते सगळे पुरावे आपण ॲप्रिशिएट केले आहे आणि निकम साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी फाशी जी आहे ती होईल. तर आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला कल्पना असेल की आपलं सरकार आल्यानंतर आपण आरक्षणाचा कायदा पास केला. दुर्दैवाने कोर्टाने तो स्थगित केला. आपण सुप्रीम कोर्टात गेलो, तिथे तो स्थगित झाला. त्याच्यानंतर आपण सगळीकडच्या कायद्यांचा अभ्यास केला. हा कायदा कसा वाचवता येईल, कोर्टातनं कसा त्याला आपल्याला करता येईल, त्याकरता तावडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली होती. त्या समितीने जवळजवळ वर्षभर सगळे पुरावे जमा केले. अगदी महाराजांच्या काळापासून जे पुरावे आणि जे काही कागदपत्र कायदेशीर, कारण हा मुद्दा भावनेने सुटणार नाही, हा कायद्याने सुटणार आहे. आपली भावना किती असली, सरकारची भावना होती म्हणून सरकारने कायदा केला, पण शेवटी कोर्टासमोर तो टिकवावा लागेल. त्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी मिळवल्या. जवळजवळ 2700 पानाचा आपण त्याच्यामध्ये आता आपलं ॲफिडेव्हिट हे दाखल केलं आहे आणि साधारणपणे 30-31 तारखेला कोर्टाने म्हटलं आहे की इतरांनी आपले ॲफिडेव्हिट दाखल करावे आणि त्या दिवशी कोर्ट तारीख ठरवून देईल की ज्या तारखेपासून त्याचं सलग हिअरिंग जे आहे, सलग हिअरिंग होईल. आपल्याकडनं त्याच्यामध्ये हरीश साळवे जे देशातले सगळ्यात नावाजलेले वकील आहेत, ते हरीश साळवे साहेबांनी स्वतः ही केस स्वीकारली. त्यांनी सांगितलं मी एक पैसा घेणार नाही केसमध्ये. पूर्ण ॲफिडेव्हिट 2700 पानाचा हरीश साळवे साहेबांनी सेटल करून दिला आणि त्याचं रेग्युलर हिअरिंग सुरू होईल. तो म्हणाले जेवढे दिवस हिअरिंग चालेल मी स्वतः राहीन इथे आणि मी ते आजकाल लंडनला जास्ती असतात, पण ते इथे येऊन राहणार, एक पैसा ते घेणार नाही आहे. त्यांनी तर असे म्हटलं की माझा येण्या जाण्याचाही खर्च नको, राहण्याचाही खर्च नको. आम्ही म्हटलं त्यांना की ते आम्ही निश्चित करू. त्याच्यामुळे त्यांचं एवढं कमिटमेंट आहे. मला अपेक्षा आहे की सरकारच्या वतीनं आपण ते निश्चितपणे जे काही पुरावे आहेत ते ॲप्रिशिएट करू शकू आणि तो विषय आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. ॲट्रॉसिटीच्या संदर्भातही जो तुमचा मुद्दा आहे तो त्याचा दुरुपयोग होऊ नये. पण परवा मी सभागृहात घोषित केलं की आम्ही एक याच्यावर कशी कारवाई आपल्याला करता येईल, म्हणजे त्याचा शेवटी नीट अभ्यास करावा लागेल. तर त्या दृष्टीने एक आम्ही सभागृहाची समिती तयार करतो. ही जी समिती याच्यावर पूर्ण त्याचा अभ्यास करून त्याच्यात दुरुपयोग कसा होऊ शकणार नाही या संदर्भातल्या काय आपल्याला गोष्टी करता येतील त्या आपण दुरुपयोग काही होऊ देणार नाही. आणि मी दलित समाजाच्या नेत्यांशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस त्यांनीही या गोष्टीला मान्यता दिली की त्यांचंही मत आहे की दुरुपयोग होऊ नये. दुरुपयोग होत असेल तर ते काही योग्य नाही आहे, त्यांचीही मागणी आहे. स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भात परवा मी सभागृहामध्ये त्याचं पूर्ण विश्लेषण केलं की स्वामीनाथन आयोगाचा महाराष्ट्राला फायदा पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे. स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे त्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे. त्यातल्या जवळजवळ सगळ्या शिफारसी लागू झाल्या आहेत. एक शिफारस केवळ त्यातली जी राहिली आहे की उत्पादन खर्चाच्या 50%. आता परवा मी आकड्यासहित हे सांगितलं की आपलं उत्पादन खर्च किती आणि गुजरातचं उत्पादन खर्च किती. आणि देशामध्ये स्वामीनाथननीच म्हटलं आहे की वेटेड ॲव्हरेज. वेटेड ॲव्हरेजचा अर्थ असा आहे की सगळ्या राज्यांचं उत्पादन शुल्क जे आहे ते एकत्रित करायचं, त्याचं ॲव्हरेज काढायचं आणि त्याच्यावर आधारित 50% द्यायचं. तर ते जर तुम्ही काढलं, जसं मी कापसाचं सांगितलं, तर कापसाच्या संदर्भात ते काढलं तर आपलं नुकसान आहे, फायदा नाही आहे, पण गुजरातचा फायदा आहे. तर मग आपला मूळ प्रॉब्लेम काय आहे, आपला मूळ प्रॉब्लेम आपली उत्पादकता वाढवणं. आणि म्हणून स्वामीनाथन आयोग लागू करायचं तर आम्ही केंद्राला सांगितलं आहे, पण तो लागू करूनही आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आपल्याला आपली उत्पादकता वाढवावी लागेल. आज अनफॉर्च्युनेटली आपण देशातल्या शेवटच्या 5 राज्यांमध्ये उत्पादकतेमध्ये. तर आता आम्ही सगळा फोकस हा उत्पादकता वाढवण्याकडे नेला आहे. जे काही आता आपण सगळे निर्णय घेतलेले आहेत, काय शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूकच आपण करतो. आता आपण गुंतवणुकीकडे कळलं. आतापर्यंत आपण फक्त शेतीला पीक कर्ज देत होतो, गुंतवणूक करत नव्हतो. आता गुंतवणुकीकडे आपण शेतीला नेतो
त्यातनं मोठ्या प्रमाणात जे काही शेतीच्या संदर्भातले विषय आहेत ते झाले पाहिजे. त्याचा एक मोठा मी कार्यक्रम देखील हातामध्ये घेतला. आता एवढा कमी वेळात हा सांगता येणार नाही, पण यात मूळ आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की याच्यामध्ये आपला प्रॉब्लेम हा उत्पादकता आहे. ती उत्पादकता आपल्याला वाढवावी लागेल आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल. सरकार त्याच्या बाबतीत पूर्णपणे सरकार पॉझिटिव्ह आहे. आम्ही या निमित्ताने काही निर्णय देखील आपल्या मोर्चाच्या नंतर घेतलेल्या त्यातलं एक आम्ही शिष्यवृत्तीचा जो निर्णय घेतला आहे, कारण त्या निर्णयाच्या पाठीमागची ही भूमिका एवढीच होती की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं पूर्णपणे आपण खाजगीकरण केलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंगच्या बाबतीत मी सांगितलं की सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3,000 जागा आहे, प्रायव्हेटमध्ये 1.5 लाख आहे, पॉलिटेक्निकच्या पकडल्या तर 6,000 आहे. त्याच्यामुळे आत्ता प्रॉब्लेम कुठे येतो आहे, सरकारी कॉलेजमध्ये तर आरक्षणानंतर 700-800 लोकांना प्रवेश मिळेल, पण खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची फी फार जास्त आहे. आणि म्हणून आम्ही ही राजर्षी शाहू महाराज योजना आणली आणि या योजनेबद्दल काही लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे, तर ते आता दूर करतो की या योजनेमध्ये 2.5 लाखापर्यंत कुठली अट ठेवलेली नाही. 2.5 ते 6 लाखात 60% अट ठेवली. ती याकरता ठेवली की समजा मराठा समाजातलाच आपण एक व्यक्ती बघितला की ज्याचं 5 लाख 6 लाख रुपये इन्कम आहे आणि एक जो 2 लाख इन्कम आहे, पुन्हा या दोघांना स्पर्धा करायला सांगितलं तर 5 लाखवाला पुढे जाईल आणि 2 लाखवाला जाणार. म्हणून 2.5 लाखापर्यंत कुठलीही त्याच्यात अट नाही आहे, बिना अट. आणि 2.5 लाखाच्या वरच्यांना 60% अट आहे. त्यातही तावडे साहेबांच्या डिपार्टमेंटमधून आम्ही माहिती घेतली तर 80% लोक बसतात त्यातही. तर त्याच्यामुळे ही जी 20%ची स्पेस याकरता सोडली आहे की नाहीतर मग पुन्हा त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय सगळ्या योजना घेऊन जाईल आणि जो समाजातला गरीब आहे त्याच्यापर्यंत त्या योजना पोचणार नाही. तशीच आपण जी दुसरी योजना भाऊसाहेब पंजाबराव देशमुख योजना केली आहे, तिच्या पाठीमागचा उद्देश तोच आहे की आज प्रवेश मिळाला तरी गरीबाच्या मुलांनी राहायचं कुठे हा प्रश्न असतो. म्हणून त्याला तो अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा असेल किंवा शेतमजुराचा मुलगा असेल तर त्याला आपण 30,000 रुपये राहण्याकरता त्याला आपण शहरांमध्ये द्यायचं हा देखील निर्णय केला. आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात मला असं वाटतं जवळजवळ पहिल्या योजनेत तर 5-1 लाख अर्ज आपल्याकडे आता आलेले आहेत, त्याला आपण मान्यता देखील देतो. त्यामुळे हे जे काही समाजाचे सगळे प्रश्न आहेत हे महत्त्वाचेच आहेत. हॉस्टेलच्या संदर्भात एक परवा आता आम्ही हा एक निर्णय घेतला की पण आपल्या सगळ्या निवेदनातला एक मुद्दा हा वारंवार येत होता की मुलांना राहायला हॉस्टेल असले पाहिजे. तर आता आम्ही तोही निर्णय घेतला की मराठा समाजाकरता आम्ही बाकी समाजाकरता करू पण वेगवेगळे हे करू. तर त्यात मराठा समाजाकरताही आम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये हॉस्टेल तयार करणार आहोत की ज्यातनं मुलांना राहण्याकरता व्यवस्था व्हावी, असा निर्णय आम्ही केलेला आहे. त्यानंतर एक निर्णय अजून महत्त्वाचा आपण हा केला आहे की आज मराठा समाजातले वेगवेगळ्या प्रश्नांवर संशोधन करण्याकरता स्किल डेव्हलपमेंट करता, स्किल डेव्हलपमेंट कौशल्य हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून एक मागणी सातत्याने सगळ्या मोर्चांचे जे निवेदन आम्हाला प्राप्त झाले त्यातून होती की भारतीसारखी एक संस्था ही मराठा समाजाकरता सुरू व्हावी. तर त्याचा देखील आम्ही परवा निर्णय केला आणि ती संस्था देखील आम्ही सुरू करायचा निर्णय केला की ज्या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी, त्यासोबत जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ होतं जे डिफंक्ट होतं, आत्ता पहिल्यांदा त्या महामंडळाला आपण 200 कोटी रुपये दिले, त्याला पुन्हा आपण नव्याने रिफ्रेम केलं आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण आणि रोजगाराकरता वीज भांडवल अशा दोन्ही योजना आपण त्याच्या माध्यमातून सुरू करतो. तेव्हा मला असं वाटतं की हे मोर्चे जे आहेत या मोर्चांची दखल राज्य सरकारने घेतली. त्यातले प्रश्न महत्त्वाचेच आहेत. ते प्रश्न सोडवण्याकरता पूर्णपणे राज्य सरकार कटिबद्ध आहे. याच्यात आपली सगळ्यांची मदत आम्हाला हवी आहे, कारण सगळे प्रश्न जे आहेत ते केवळ सरकारच्या भरोश्यावर सुटणार नाही, समाजाचा देखील त्याच्यामध्ये मोठा सहभाग हा अपेक्षित आहे. त्याशिवाय ते प्रश्न सूचना मांडतो माझा सर एक त्या दिवशी काही आमदारांची बैठक घेतली की आमच्याकडं काही आमच्या जागा आहेत. आता तुम्ही जिल्ह्याला वसतिगृह करत आहे, पण ज्या काही आमच्या जागा असतील उपलब्ध तिथे जर आम्हाला सर्व आमदार निधीतून स्पेशल म्हणून आपण काही फंड दिला, सर्व आमदारांचा जो 10 लाख रुपयापैकी त्याच्या जागा असतील, तुम्ही नियम त्यांचे जे शासकीय नियम असतील ते लावून द्या. तर आम्ही ते वसतिगृह बघा, आमचं म्हणणं काय आहे, तुमच्या जो जागा असतील तर तुमच्या जागा घ्या, तुम्हाला जागा हव्या असतील तर आम्ही सरकारतर्फे द्यायला तयार आहोत. वसतिगृह झाली पाहिजे ते महत्त्वाचं. आपण नागपूरची आपली जागा बघितली. तुम्ही मराठा आरक्षण बद्दल बोलले, 60% वाला तो पण मुद्दा तुम्ही मांडू, त्यात तुम्ही असं म्हणता की 80% लोक त्यात बसतात आणि जे 80-90% मुलं घेतात मराठ्यांचे, तर त्यांचं काय? असं नाही ना की जो
80-90च्या वर पर्सेंट म्हणून माझी थोडी माझी विनंती अशी आहे, आता निवेदन इतकं डीप आणि म्हणजे अतिशय चांगल्या भूमिका या सगळ्या तरुणींनी मांडण्याच्या सातत्याने मांडत झालेल्या आहेत. पण आता माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती अशी आहे की मराठा समाजातले काही रिटायर्ड न्यायाधीश आहेत, हायकोर्टचे प्राध्यापक आहेत, अशांबरोबर मी आज पहिल्यांदा या तरुणींच्या बरोबर सरकारबरोबरची चर्चेची दारं आता खुली झाली. आता आपण आपल्या सर्व संघटनांच्या वतीने एक 10 जण, काही तज्ज्ञ, काही घटनातज्ञ, काही हायकोर्ट जज असे एक बैठक माननीय मुख्यमंत्री समितीत लावून हे अधिक कशा पद्धतीने करणे, जसं आता कोपर्डीचं साहेबांना ते केलं, अशा गोष्टीवर अधिक डीप चर्चा होईल आणि ज्यातनं पुढे मार्ग निघेल. त्यामुळे मला असं वाटतं की माझी हरकत नाही, मी दिवसभर बसायला तयार आहे. तुम्ही 10-20 किती 10 म्हणजे अशी काही संख्या मर्यादित नाही. कायदा आहे ऍक्च्युली आमची मागणी त्याच्यात 2 कलमावरती आक्षेप आहे, त्याच्यात बदल झाला पाहिजे. ऍक्च्युली याच्यात ते 18B आणि 18(3) हे 2 कलमात बदल करावा अशी अपेक्षा. कॅन्सल करा हे कुठल्याही मी तुमचे आभार का मानतो. ऐका आता की आज तुम्ही आमच्यासोबत बसला. मी पहिल्या दिवशीपासून माझं मत हे होतं काय आहे की शेवटी प्रश्न हे चर्चेने सुटतात. सरकारला सगळी अक्कल आहे असं आमचं मत नाही आहे, समाजाला जास्त अक्कल असते. त्याच्यामुळे समजा तुमचं एक म्हणणं असतं, दुसऱ्या कोणाचं अजून म्हणणं असतं. मराठा मुकक्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेटसाठी खाली दिलेले लाल सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा.